लाडकी बहीण योजना 15 हप्ता, लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट 3,000 रुपये जमा होणार, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मानधन मिळते. मात्र आता सप्टेंबर महिना संपलेला असून आणि ऑक्टोबर महिना उजाडलेला आहे, तरी सप्टेंबर महिन्याच्या 1,500 रुपये हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात संभ्रमात स्थिती आहे. सप्टेंबर महिन्याच्या 1,500 रुपयेचा हप्ता वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी आता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार व ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे. कधी मिळणार सप्टेंबर महिन्याचा 1,500 रुपये हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणीला ई-केवायसी बंधनकारक. कधी मिळणार सप्टेंबर महिन्याचा 1,500 रुपये हप्ता? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना प्रति महिना 1,500 रुपये हप्ता मिळते. सप्टेंबर महिन्याच्या 1,500 रुपये लाडक्या बहिणीला हप्ता. शासनाने केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे सर्व महिला केवायसी करण्यात लगबग लागलेली आहे. पण आता प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणीला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. लाडक्या बहिणीला प्रत्येक सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जातो. त्यामुळे ऑक्टोबरच्या महिन्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये हप्ता लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला लाडक्या बहिणीचा हप्ता लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरुवात केली जाते. स्वल्पविराम परंतु गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. सप्टेंबर महिना संपला आणि ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली तरी पण मागच्या महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे येत्या काळात दिवाळीचा मोठा सण असल्यामुळे एकत्रित दोन्ही महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. लाडक्या बहिणीला ई-केवायसी बंधनकारक. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शासनाने सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केलेली आहे. योग्य व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी आणि सुलभ असून महिला स्वतःच्या घरी मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात व येणाऱ्या सर्व हप्ते सुरळीत त्यांना ई-केवायसी केल्यानंतर मिळतील अशी माहिती विभागाकडून मिळालेली आहे.